कारण त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं होतं आणि हे घेऊनच ते सरकारमध्ये आले होते आणि त्यांनी केलं देखील. पण त्यांना असं वाटलं की हुकुमशाही पद्धतीने जर आपण हे करत राहू तर आवाज उचलणार नाही. पण ते पूर्णतः विसरले होते की हे लोकशाही आहे आणि लोकशाहीचा आवाज जर बघायचा असेल तर दिल्लीचा तख्त महाराष्ट्राने हलवला. आपचे मला सांगा, तुम्ही सातत्याने पालक संघटना असतील, विद्यार्थी संघ याच्यात सहभागी असतात, आपलं काम पण करतात. मोर्चाबद्दल काय वाटतं, बदल होईल? मोर्चामधून बदल हा अपेक्षित आहे, कारण तरुण एकदा रस्त्यावर उतरल्यानंतर हा बदल अपेक्षित आहे. निवडणुकीच्या माध्यमातून बदल होत नव्हता. प्रत्यक्षामध्ये लोकांच्या मनामध्ये जो रोष आहे तो आज कुठेतरी व्यक्त झालेला आहे आणि एवढ्या प्रमाणावर जर युवक सगळ्या देशभर जर बाहेर रस्त्यावर उतरत असतील तर निश्चितपणे बदल हा अपेक्षित आहे. हा व्यवस्था बदल असेल. सरकार तसं आंदोलन घडवण्याच्या तयारीत आहे, कारण सोनम वांगचूकने उपोषण सोडले. सरकार सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला आल्यापासून पाकिस्तानी दहशतवादी ठरवण्यापासून सर्व पद्धतीची माध्यमं वापरली जातात, परंतु प्रत्यक्षामध्ये या विरोधाला आवाज आहे, प्रचंड आवाज आहे. मी चंदन तू होत नाही तर आंदोलन चालू आहे ना. तरुणाई रस्त्यावर उतरली आज पुण्याच्या. तुम्ही बघताय ही 14, 15, 16, 18, 19, 20, 21 वर्षाची पोरं आहेत. ती का उतरली आहेत? त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रस्त्यावर आहेत ना. Equality of status and of opportunity and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact and give to ourselves this Constitution. Long live India! Long live the Constitution of India! Bharat Mata ki! Inkılap! विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. नमस्कार, मी मुकुंद कीर्तक. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. खूप मोठ्या संख्येने, म्हणजे नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत युवा आपल्या आता आंदोलनाला आलेले आहेत. त्या सगळ्यांना सलाम. गेल्या रात्री अचानकपणे मोदींना जागं व्हायला लागलं आणि रात्री 12:30-1 वाजता काल इन्स्टावरती यायला लागलं. याचं कारण तुम्ही त्यांना जागं केलं, तुम्ही त्यांना झोपेतनं उठवलं. काल जे मोदींनी आश्वासन दिलंय ते आपल्याला नकोय. त्यांनी म्हटलं की फास्ट ट्रॅक आम्ही सुरू करू, पण फास्ट ट्रॅकचा अनुभव आपल्याला माहितीये. 2024 मध्ये जो संजीव नावाचा आरोपी होता त्याला काल सीबीआयने सोडलेला आहे. त्याच्या विरोधात पुरावे नाहीत म्हणून 90 दिवस झाल्यानंतर त्याला जामीन मिळाला. त्यामुळं मोदी सरकार सांगतंय ते खोटं आहे. आम्हाला धर्मेंद्र प्रधान यांचाच राजीनामा पाहिजे, ही मागणी आमची स्पष्ट आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबरोबर आपण सर्वात महत्वाची गोष्ट सगळेजण मागतो ते आपण मागतो की शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे. शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी देणारा मंत्री पाहिजे. शिक्षण व्यवस्था गरिबांना मिळाली पाहिजे. शिक्षण व्यवस्था सर्वांना मिळाली पाहिजे. शिक्षण व्यवस्थेचं खासगीकरण थांबलं पाहिजे. या सर्व मागण्या, मग ते नीटच्या संदर्भात असेल, सीबीएसईच्या संदर्भात असेल, सर्व परीक्षा, आधी तलाठी परीक्षा, या सर्व परीक्षामधले जे घोटाळे झाले त्याच्या विरोधामध्ये युवा पिढी आहे आणि त्यामुळं या युवा पिढीला हा सलाम आहे. परवा जे 20 तारखेला झालं त्यातल्या प्रत्येक माराला
प्रत्येक अश्रुधुराला याद रखा जाएगा, तिथल्या प्रत्येक महिलेला जो अत्याचार झाला तो याद रखा जाएगा. आणि मला असं वाटतं की या इथल्या महिला ज्या पद्धतीने सावित्रीच्या लेकी आहेत त्यांना सलाम. इथे तुमच्या मनामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये जो भगतसिंग आहे त्याला सलाम. आपण आता फक्त शेवटची एक घोषणा देऊ, त्यानंतर आपण 21 जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना आपण 1 मिनिट स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहणार आहोत. आपण सर्वात पहिली घोषणा देऊया. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. शेवटपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. आणि धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. आपण आता आपल्या बरोबरचे जे नीट मधले जे साथीदार होते त्यांनी जी आत्महत्या केली त्या सगळ्यांना 1 मिनिट स्तब्ध उभं राहून आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. प्रेट सावकर. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक. जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय